नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 23 मार्च 2025. आजच्या काही आपण चालू घडामोडी बघूयात. बघा, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे क्रिस्ती कोव्हेंट्री यांची अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक हिमनग दिन वर्ल्ड डे ऑफ ग्लेशियर्स दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 21 मार्च रोजी आपण काय करतो, जागतिक हिमनग दिन वर्ल्ड डे फॉर ग्लेशियर्स आपण साजरा करतो आणि संयुक्त राष्ट्रांनी युनायटेड नेशन्सने हा दिवस घोषित केलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, अलीकडेच माउंट लेवेट लाकी या ज्वालामुखीमध्ये भीषण स्फोट झाला आहे, याचा संबंध कोणत्या देशाशी आहे? बघा, हा जो काही माउंट लेवट लाकी हा ज्वालामुखी आहे, हा आपल्याला इंडोनेशिया देशामध्ये बघायला भेटतो. तर याचा संबंध इंडोनेशिया देशासोबत आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा, अलीकडेच ऑल इंग्लंड बॅडमिंटन 2025 मध्ये महिला एकल विजेतेपद जिंकणारी एन से एंग कोणत्या देशाशी संबंधित आहे? बघा, अलीकडेच ऑल इंग्लंड बॅडमिंटन 2025च्या स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धांमध्ये बघा, दक्षिण कोरियाच्या एन से एंग ह्या खेळाडूने महिला एकल विजेतेपद जिंकलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. 1975 मध्ये भारताच्या पहिल्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त लिहिलेले मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, तुम्हाला विचारलेलं आहे मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो के अरुमुगम आणि एरोल डी क्रूज ह्या दोघांनी मिळून बघा मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक 1975 मध्ये भारताच्या पहिल्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्ण निमित्त लिहिलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, अलीकडे 2025 स्टॉकहोम वॉटर पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गंटर ब्लॉशेर यांची निवड स्टॉकहोम वॉटर पुरस्कारासाठी 2025 साठी करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. अलीकडे AI क्लाउड वायूचे अनावरण कोणी केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टाटा कम्युनिकेशन्स यांनी AI क्लाउड वायूचं अनावरण केलेलं आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, अलीकडे डेन्मार्कच्या राजाने नाइट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनेब्रॉग हा सन्मान कोणाला प्रदान केला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विजय शंकर. त्या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये विजय शंकर यांना बघू शकतात. यांना अलीकडेच डेन्मार्कच्या राजाने नाइट्स ऑफ क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेनब्रॉग हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. भारतीय सिनेमात योगदान, सांस्कृतिक प्रभाव आणि जनसेवा यासाठी कोणत्या दिग्गज तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारने लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे? तर बघा, या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही चिरंजीवी यांना बघू शकतात. दाक्षिणात्य चित्रपटातील ते नट आहेत आणि त्यांना बघा लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, UK सरकारने त्यांना सन्मानित केलेलं आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली स्टेट ऑफ क्लायमेट 2024 ही अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? बघा, स्टेट ऑफ क्लायमेट 2024 हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे असं विचारलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO. त्यालाच आपण मराठीमध्ये विश्व हवामान संघटना असं म्हणतो. यांनी काय केलेलं आहे स्टेट ऑफ क्लायमेट 2024 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, कम्प्युटिंग क्षेत्रातील तांत्रिक योगदानासाठी दिला जाणारा AM ट्युरिंग पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उपयुक्त दोघेही. म्हणजे बघा, अँड्र्यू बॉटो आणि रिचर्ड सटन या दोघांना मित्रांनो
कॉम्प्युटिंग क्षेत्रातील योगदानासाठी, तांत्रिक योगदानासाठी AM ट्युरिंग पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. बघा, अँड्र्यू बॉटो आणि रिचर्ड सटन या दोघांचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणत्या भारतीय महिलेला मिळाला आहे? तर या ठिकाणी तुम्ही एंजेला स्वामी यांना या ठिकाणी बघू शकतात. एंजेला स्वामी यांना 2025 चा मिसेस युनिव्हर्स किताब मिळाला आहे. पुढील प्रश्न बघूया. मार्च 2025 मध्ये पुरुष वर्गातील सर्वोत्तम खेळाडूसाठी हॉकी इंडिया बलबर सिंग सिनियर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हरमनप्रीत सिंग तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर हरमनप्रीत सिंग यांना बघा मार्च 2025 मध्ये पुरुष वर्गातील सर्वोत्तम खेळाडूसाठी हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे बघूया. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल? तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे मनू भाकर, त्याच्यानंतर डी गुकेश, त्यानंतर बघा हरमनप्रीत सिंग, त्यानंतर बघा प्रवीण कुमार. हे जे सर्व आहे मित्रांनो, या सगळ्यांना त्या ठिकाणी जानेवारी 2025 मध्ये या सगळ्यांना काय केलं गेलेलं आहे मित्रांनो? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे.